रामकृष्ण हरी मित्रांनो, पहाटे 6 वाजलेले. आता जस्ट बसमधून बाहेर उतरलेले. आता रूमकडे चाललो आहे. मित्र येतो पिकअप करायला. तर आता रूमवरती गेल्यावरती एक 2-3 तास आराम करणार आहे. आराम करून उठणार आहे आणि बाकीचं रेग्युलर जे काय कामं आहेत ते पटापट संपवायचं आहे. त्यानंतर एक्सरसाइज करायचं आहे. चला भेटूया त्याच क्षणी. फायनली मित्र आला घ्यायला. चाललोय बाईकवरती रूमकडे. 2 ते 3 तास आराम केलेले. उठलेले आता सध्या मी. तर लगभग आता 11:30-12 वाजलेत. तर आता 1 तास एक्सरसाइज करायचं आहे. दुपार झालेले, जेवणाचा वेळ झालेले. तर तुम्हाला सांगितले माझं शेड्यूल कसंही आहे, एक फिक्स्ड नसतो, तरीसुद्धा आपण करणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आहे माझ्या अंगावरती 30 किलो वजन असताना, 25 किलो वजन असताना मी गेले 2 ते 2.5 तास कंटिन्यूली त्या दहीहंडीमध्ये नाचत होतो. नाचल्यानंतर माझे अंग थोडंसं वजन झालं होतं, तरीसुद्धा मला असं फील नाही झाला एनर्जी लॉस झाला, मला आरामाची गरज आहे, नाही. तरीसुद्धा संध्याकाळी मी बसनं ट्रॅव्हल केला. बसमध्ये 12 वाजता बस आला, 10:30चा बस, कारण की तिथं ट्रॅफिक जाम असल्यामुळं. त्या पावसात मी थांबलेलो होतो एक अर्धा 1 तास. पावसातसुद्धा एन्जॉय केला. पाऊस पडला होता म्हणून मी तिकडे लपलो नाही. पावसातसुद्धा भिजून एन्जॉय केला होता मी. त्यानंतर बस आला 12 वाजता. 12ला बसमध्ये बसला. सकाळपर्यंत ट्रॅव्हल केला मी संभाजीनगरला रिटर्न येण्याचा. पण झोप काही झालेली नाही आहे. तर डोळे पूर्ण बंद होते, मला झोप येत होता. मग इथं आलं, एक 4-3 तास आराम केला, मग फ्रेश झालो. ह्यामुळंच तुमच्या शरीराला पण तुम्ही वेळ द्यायला पाहिजे. फ्लक्च्युएट झालं तरी चालेल, फिक्स टाईम टेबल ठेवू नका. त्यामुळं सांगत असतो की दिवसात तुम्ही जे खाता त्याच्यावरती तुमची बॉडी आहे ना सर्वाइव्ह करत असते. जसं तुम्ही त्याला शरीराला वेळ देता त्या प्रकारे तुमची बॉडी डिझर्व करून तुम्हाला आउटपुट देत असते. त्या बॉडीला असं नाही म्हणत की हेच टायमाला फिक्स आहे, तेच टायमाला फिक्स आहे. अरे रिझन तर खूप आहेत सांगायचं असेल तर. करणाऱ्या माणसाला काय रिझन दिसत नाही, नुसतं एकच, हां आज काही झालं तर ते करायचं. ते केल्याशिवाय पुढचं काम होणार नाही. असं ज्या दिवशी म्हणेल, ज्या दिवशी ते एक दिवस एक काम जरी नाही केला तर असं मनाला फील होतो की आज मी काहीतरी लॉस होतोय, आज हरवला, आज अशा फील होतो आपल्या. मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 ते 3 महिन्यात आपल्याला कमबॅक आणायचं आहे. तर मी ट्राय करतो 1 महिन्यात जे काय मी लॉस केलेलं आहे सगळ्या गोष्टी मला कमबॅक आणायचे. हा माहीत आहे तेवढी हार्डेस्ट वर्कआउट नाही आहे माझं सध्याला, तेवढं रुटीन माझं डाएट नाही आहे, सगळ्या गोष्टी नाही आहे. तुमच्यासारखं नॉर्मल जेवण खातो, चपाती भाजी या गोष्टी खातो. पण जे तुम्ही स्नॅक्सला चहा पिता त्यावेळेस मी फ्रूट्स वगैरे खात असतो. सकाळी तुम्ही जे नाश्ता करता त्यावेळेस मी फ्रूट्स खात असतो. हे तर पक्का आहे 1 ते 1.5 महिन्यात माझे ॲप्स दिसायला चालू होतील म्हणजे होतील. कारण की जो माणूस शरीराला वेळ देतो त्या माणूस डिसिप्लिन हा याच्यामध्ये मोडून जातो. डिसिप्लिन जो कोण माणूस फॉलो करतो तो आयुष्यात जे पाहिजे तो सगळ्या गोष्टी आरामात कमवू शकतो. जो शरीर कमवला या दुनियात सगळ्या गोष्टी कमवून येतो. या दुनियात सगळ्या गोष्टी तुम्हाला बाय करता येत, पण एक शरीर आहे, एक डिसिप्लिन आहे, ते गोष्टी बाय करता येत नाही. प्रत्येक माणूस किती जरी शेड्यूल त्याचा बिघडत असेल, किती जरी वाईट माणूस जरी असेल, त्याच्याकडनं होत जरी नसेल तर फक्त महिना किंवा 21 दिवस त्यांनी प्रयत्न करा त्या गोष्टी कंटिन्यू सवयी लावून घ्यायचा. मग त्यानंतरनं त्याला सवयी लावून घ्यायची गरज नाही, तेच सवयी तुम्हाला ऑटोमॅटिकली जागृत करत असतो. तुझा वेळ झालेला निघ बाहेर, तुझा वेळ झाला हे कर.
हे माझं एक्सरसाइज झाल्यानंतरनं एक 5 मिनिटानंतरनं डाएट आहे. 1 ॲपल, 2 बनाना, एक आहे विटॅमिन सी, एक आहे एव्हियन 400. ह्या दोन्ही टॅबलेट खूप इम्पॅक्ट करतात बॉडीमध्ये. स्किन ग्लो करतो, पिंपल्स कमी करतो, हेअरफॉल कमी करतो. आणि ते व्हाईट कलर जे गोळी दिसते स्काय ब्लू, ते शेल्क लाव आहे. हे आपल्याला बॉडीमध्ये जे बॉन्ड्स वगैरे आवाज करत असतो ते आवाज वगैरे कमी करून, एक टॅबलेट हे 2 ते 3 ग्लास दूध इतकं समान आहे. हे खाऊन 1 तासानंतरनं किंवा 1.5 तासानंतरनं लंच करणार आहे. आता जस्ट जेवण करून आलेले रूममध्ये. तर आता काल शूट केलेले 1-1.5 तासामध्ये व्हिडिओ एडिट करणार आहे. इव्हिनिंग सगळं काम झाल्यावरती एक ॲपल खातोय. ॲपल खाऊन डीमार्टला जायचं प्लॅन केलेलं आहे आम्ही. तर एक ॲपल खाऊन निघायचं तयारीत आहे. डीमार्टला निघालोय, बाईकवरती आहे मी. तर आलेला आहे डीमार्ट जवळपास. तर डीमार्टचं एंट्रीचं गेट तुम्ही पहा. गर्दी आज संडे असल्यामुळे खूप गर्दी. तर आपण गाडी पार्किंगला लावूया. तर डीमार्ट शॉपिंग करून आलेलं आहे. तुम्ही बघू शकता एवढे सामान आणले. तर चिप्स, बेसन लाडू, खजूर, पार्ल्याची कुत्र्यांसाठी रोडवरच्या असलेल्या, गेनिंगसाठी चिप्स, हे आहे मनुका, हे आहे राजगिरा लाडू, हे आहे ब्रेड आणि हे आहे सफरचंद. हे आहे प्रोटीन, राजगिरा लाडू, खजूर, चिप्स, मनुका, पीनट बटर आणि ब्रेड. या सगळ्या गोष्टी आपण खातो आहेत. तर संध्याकाळच्या जेवणाला तर गेनिंगसाठी आणि कटिंगसाठी या सगळ्या गोष्टी डाएट हेच चालत असतात. पण आपण काहीच न बघता, गेनिंग न करता डाएट जसं होईल तसं डाएट करून आपण वर्कआउट करणार आहे. जेणेकरून जे आपलं बॉडी होतं कमबॅक आणायचं विचारानं सगळ्या गोष्टी करत आहोत. बघू 3 महिन्यात जे पाहिजे ते मिळेल, जसं मिळेल तसं खायचं आणि बघू रिझल्ट काय मिळेल. आता प्रोटीन 1 स्कूप घेणार आहे. प्रोटीन टाकलेलं आहे आणि 1 स्कूप प्रोटीन. ते सगळे स्नॅक्स खाऊन प्रोटीन पिणार आहे. संध्याकाळचे जेवण नाही करणार मी, फक्त जे काय स्नॅक्स वगैरे तेच खाणार आहे. एवढं प्रोटीन पिऊन, हे प्रोटीन मिनिमम 20 ग्रॅम प्रोटीन आहे. प्युअर प्रोटीन आहे, आयसोलेट वे प्रोटीन. तर एवढं पिल्यानंतर हे होतं आजचं शेड्यूल संपलेलं आहे. थँक्यू. चला झोपूया. बाय.